तिकडे कोल्हापूर परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। विशाळगड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पावसानं हजेरी लावली आहे। या जबरदस्त पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। आपण कोल्हापुरातल्या पावसाची ही दृश्य पाहतो आहोत। कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। पंचगंगा नदी या वर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा आहे ती पात्राबाहेर गेलेली आहे आणि सध्या नदीचं पाणी जे आहे ते 30 फुटांच्या वरती वाहताना आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले 65 बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक बंधाऱ्यावरून आहे ती वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये विशेषतः धरण क्षेत्रामध्ये चंदगड, राधानगरी, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी या परिसरामध्ये अतिवृष्टी होताना पाहायला मिळते। त्यामुळे या परिसरातले लघु आणि मध्यम प्रकल्पाची जी धरणं आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत आणि त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। पंचगंगा नदीने सुद्धा आपलं पात्र आहे ते सोडलेलं आहे आणि यावर्षीच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचं पाहायला मिळते। सध्या 30 फुटांच्या वरती आहे ती पंचगंगा नदी वाहताना पाहायला मिळते। 39 फूट ही इशारा पातळी आहे आणि 43 फूट ही धोका पातळी आहे। ज्या पद्धतीनं पावसाचा वेग पाहता अशाच पद्धतीनं जर पाणी वाढत गेलं तर ही पातळी लवकरच गाठण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। अतिवृष्टी होत असल्यामुळे त्या परिसरातल्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेच्या आहे ते सूचना दिलेल्या आहेत। लँडस्लाईड होण्याची शक्यता असलेल्या गावामध्ये सुद्धा प्रशासनानं यापूर्वीच आहे ते नोटीस आहे त्या सगळ्यांना बजावलेल्या आहेत। प्रशासनाचं जे सूचना आहेत त्या अंमलात आणण्याची जबाबदारी आता सगळ्या नागरिकांची आहे ती दिसून येते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या सगळ्याच नद्या आहेत त्या आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आणि पंचगंगा नदीसुद्धा या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा आहे ती पात्राबाहेर पडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनसुद्धा आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तिकडे मुंबई गोवा महामार्गावरच्या सावर्डे इथे पोलीस स्थानकाच्या समोरच्या उड्डाणपुलाला अचानक काही ठिकाणी तडे गेले आणि हा पूल खचलाय। कालपासून हा पूल वाहतुकीसाठी तातडीनं बंद करण्यात आलाय। अनेक ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्याला तडे गेलेत। फक्त 2 महिन्यात वशिष्ठी नदीवरचा सांधा देखील खराब झालाय। वशिष्ठी नदीवरचा जो पूल आहे त्याचा सांधासुद्धा खराब झालाय, त्यामुळे सावर्डे इथला पूल खचलाय। पुलाचं डांबरीकरण करण्यासाठी हा पूल बंद ठेवल्याचं अधिकाऱ्यांचं अजब स्पष्टीकरण आहे। पण प्रत्यक्षात पुलाच्या निकृष्ट कामामुळे यंदाही कोकणवासियांची वाट बिकट असल्याचं समोर येत आहे।